गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि खूप साऱ्या महिन्यांनंतर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्ही बघत असाल, येस, आम्ही नवीन कार घेतलेली आहे. मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता, इंस्टाग्रामवर सुद्धा रील अपलोड केलं होतं, तुम्हाला कळलंच असेल. तर व्लॉग असा शूट केला नव्हता मी, ह्याचे आम्ही शॉर्ट छोटे छोटे क्लिप्स शूट केलेत, तर ते मी हवं तर ह्याच्यामध्ये सुद्धा हायलाईट्स ॲड करते. कारचा व्लॉग सुरू करायच्या आधी मी अजून एक रिसेंटली एक गोष्ट परचेस केली आहे, ती सुद्धा बघून घ्या. खूप युजफुल आहे, मला तरी खूप आवडली, सो त्याचेसुद्धा व्हिडिओ बघून घ्या. तर रिसेंटली मी अगारोचा हा HD 2000 वॅट AC प्रोफेशनल हेअर ड्रायर परचेस केला आहे. अगदी सलॉनसारखा 2000 वॅट इतका पॉवरफुल हेअर ड्रायर आहे. ह्याच्यामध्ये AC मोटर आहे, जी एक आयडियल एअर फ्लो आणि टेम्परेचर क्रिएट करते, जे आपल्याला सलॉनसारखे रिझल्ट घरी बसल्या देते. ह्यामध्ये 3 टेम्परेचर सेटिंग्स आहेत आणि 2 एअर स्पीड कंट्रोल आहेत आणि एक कूल शॉट बटन आहे, जो कोल्ड एअरचा बर्स्ट करतो आणि हेअरस्टाईल सेट करायला हेल्प करतो. तर कुठलाही हीट स्टायलिंग टूल यूज करायच्या आधी आपल्या केसांना प्रोटेक्ट करणं इम्पॉर्टंट असतं, म्हणून मी यूज करणार आहे माझा फेवरेट लिव्ह इन कंडिशनर. केसांना 2 सेक्शनमध्ये डिवाईड करून एक जनरस अमाऊंट घेऊन मी व्यवस्थित पूर्ण केसांवरती हा लिव्ह इन कंडिशनर अप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर मी पूर्ण केसांवरती हीट प्रोटेक्शन स्प्रेसुद्धा अप्लाय करून घेणार आहे. तर आता मी टेम्परेचर सेटिंगसुद्धा हायेस्ट ठेवून आणि एअर फ्लोसुद्धा मॅक्झिमम ठेवून विदाऊट एनी अटॅचमेंट हा हेअर ड्रायर यूज करायला सुरुवात करणार आहे. हेअर ड्रायरने आधी मी 70 to 80% हेअर ड्राय करून घेतलेत आणि आता मी हा व्हाईट टूथ कोम यूज करून सगळे नॉट्स काढून घेणार आहे. आता बोलूया ह्याच्या अटॅचमेंट्सबद्दल. तर फर्स्ट आहे डिफ्युजर. जर तुम्हाला नॅचरली कर्ली हेअर मेंटेन करायचे असले तर तुम्ही हा डिफ्युजर यूज करू शकता. ह्याने इव्हनली हीट डिस्ट्रीब्यूट होऊन मिनिमम डॅमेज करून एक फ्री स्टायलिंग करायला तुम्हाला हेल्प होते. नेक्स्ट अटॅचमेंट आहे हा कोम, जो माझी फेवरेट अटॅचमेंट आहे. तर हा कोम यूज करून तुम्ही हेअर ड्राय करता करता हेअर डिटँगलसुद्धा करू शकता आणि स्ट्रेटसुद्धा करू शकता. तर आपण बघूया ह्याचे रिझल्ट्स कसे येतात. तर मी हेअरचे सेक्शन न करता डिरेक्टली हा यूज करायला स्टार्ट केला आहे, बिकॉज सकाळी जेव्हा आपण हेअर वॉश करतो आपल्याकडे खूप कमी वेळ असतो, हे सेक्शन्स वगैरे करायला अजिबात टाईम नसतो. तर बघूया की आपण घाईमध्ये जसं करतो तसं ह्याच्याने आपण कोम करून पटापट स्टायलिंग करू शकतो का. हा कोम यूज करताना मी ड्रायर हा थोडा डाऊनवर्ड डिरेक्शनला पकडला आहे, जेणेकरून फ्रीज कमी व्हायला, आणि मला तरी खूप चांगले रिझल्ट दिसत आहेत. आणि हा आहे फायनल फिनिश आणि हेअर ऑलमोस्ट स्ट्रेट झालेले आहेत. स्ट्रेटनिंगचा डॅमेज न करता आपण मिनिमम हीट यूज करून आपण केसांना स्ट्रेट केलेला आहे. आणि त्यानंतर लास्ट अटॅचमेंट आहे हा नोझल. तर हा कॉन्सन्ट्रेटेड एअर फ्लो आपल्याला जेव्हा यूज करायचा असतो, छान ब्रश करून ब्लो आउट करायचा असतो अगदी सलॉनसारखा, तेव्हा हा नॉझल यूज करता येतो. तर माझ्याकडे हा स्ट्रेटच ब्रश आहे, त्या ब्रशने आधी मी कोम करून घेतलं आहे आणि त्याच्यासोबत आपण आता हा कॉन्सन्ट्रेटेड नोझल यूज करूया. आणि ह्याचं एक अजून कूल फीचर आहे की ह्याच्यामध्ये ऑटो शट ऑफ आहे. जर ओव्हरहीट झालं, आपण खूप वेळपासून यूज करत आहोत, तर त्यावेळेस हे ऑटोमॅटिकली बंद होऊन जातं. आणि मला टोटल स्टायलिंग करायला फक्त 15 मिनटं लागली आणि हा आहे फायनल रिझल्ट. आहे ना सलॉनसारखा फिनिश. कालच्या व्लॉगकडे वळूया. तर सकाळी आम्ही छान गुरुवारचा पाठ वगैरे मांडून आणि अराउंड 11च्या सुमारास आम्ही निघालो कारची डिलिव्हरी घ्यायला. आणि हार्दिकला खूप मस्का मारून तो ब्लेझर घालण्यासाठी मी कन्व्हिन्स केलं होतं. फायनली त्याने घातला, ते महत्त्वाचं. मेहनत फुकट नाही गेली. आणि तिथे गेल्या व्हाईट बोर्डवरती कस्टमर डिलिव्हरीमध्ये माझं नाव लिहिलेलं होतं आणि खूप आम्हाला दोघांनाही प्राऊड फील होत होतं. त्यानंतर आम्हाला डीलरकडून काही स्मॉल गिफ्ट्स दिले होते आणि त्याच्यापैकी एक होती ही बाप्पांची क्यूटशी मूर्ती, जी आम्ही कारमध्ये लावणार आहोत. आणि त्याशिवाय आम्हाला काही स्वीट्ससुद्धा दिले होते. आणि त्याच्यानंतर सुरू झाला पेपरवर्क आणि खूप साऱ्या सिग्नेचर्स केल्यानंतर फायनली वेळ झाली कारची डिलिव्हरी घ्यायची. त्यानंतर सगळ्यांनी ऑब्व्हियसली कारमध्ये बसून बघितलं आणि त्यानंतर कारची पूजा करायला आम्ही सुरुवात केली. बरोबर.
आणि एक प्लेझंट सरप्राईज म्हणजे आम्हाला आमच्या कार डिलिव्हरीचा फोटो लगेचच डीलरने फ्रेम करून दिला होता. आणि आता आम्ही आमची कार घरी घेऊन चाललोय. सुपर एक्साइटेड, सुपर हॅपी आणि खूपच प्राऊड फील होत आहे. गाडी घरी आणल्यानंतर अजून तर मेन माणूस यायचा बाकी आहे. हार्दिक आणि मी तर फक्त ड्रायव्हर आणि केअरटेकर आहोत. ज्याची गाडी आहे तो ओनर आता आलेला आहे, आमचा स्कूबी. कारण कारचं ऑब्सेशन आमच्यापेक्षा जास्त स्कूबीलाच आहे. त्याला फक्त कारमध्ये फिरायला आवडतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्कूबीची पूजा. चला, स्कूबीने सुद्धा कारला आपल्या टेरिटरीमध्ये मार्क करून घेतलं. त्यानंतर आम्ही शीतलादेवीच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे आम्ही कारची पूजा करून घेतली भटजींकडून. सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर आता वेळ झाली स्कूबीला कारमध्ये बसवायची. की स्कूबीला बसवलेला आहे बिचारा, कधीपासून मागे लागलेला. स्कूबी, तुला सनरूफ समजतोय का? बघतोय का? समजतोय का? काय गाडीत बसवलं त्यातच खुश, काय फरक नाही पडत तुम्ही सनरूफ मध्ये बसवा की विदाऊट सनरूफ बसवा. काय झालं? कुठे चेक करतो हा? काय चेक करायला लागलाय? तर आज नवीन गाडीमध्ये बसून आम्ही काल रात्रभर ट्रॅव्हल करून आलोय पुण्याला. कारण हार्दिकच्या ऑफिसमध्ये एक छोटंसं फॅमिली फंक्शन आहे. तर हार्दिकला खूप इच्छा होती की मला ऑफिसमध्ये घेऊन जायला, कधी ऑफिसला जायला मिळत नाही म्हणून. आणि आमच्यासोबत शुभम आणि नियुक्ती पण आले. तर आम्ही रात्रभर ट्रॅव्हल केलं. लिटरली 12:30ला निघालो होतो रात्री आणि आम्ही 7:30ला पुण्याला पोहोचलोय. ओव्हरनाईट ट्रॅव्हल केलंय आणि 7.5 तास लागलेत. कारण लोणावळा घाटात पूर्ण धुकं होतं ना. ठाण्याला ट्रॅफिक. मी आणि नियू झोपली होती, सो नो आयडिया. लोणावळ्याला ट्रॅफिक आणि मग पूर्ण धुकं. हा, नाहीतर आपण 5.5 तासात पोहोचले. अरे मी आणि नियू डायरेक्ट पनवेलला उठले. वॉशरूमला उतरलो तेव्हा काही आयडियाच नव्हती. डायरेक्ट उठलं. नंतर पण तुम्ही झोपले? हा, नंतर पण झोपले. मग लोणावळा क्रॉस झाल्यावर तुम्ही थोडंसं. आणि 2 जण होते त्याच्यामुळे कसं एकमेकांमध्ये मध्ये ड्रायव्हिंग पण ते हा करतोय, मध्ये शुभम करतोय आणि ते एकमेकांना एंटरटेन ठेवत होते. अदरवाईज दोघं आम्ही असल्यावर मी नाही झोपत कधी. ऑब्व्हियसली झोप येते, रात्रीची वेळ असते, झोप येतेच, कोणाला येऊ शकते. सो येस, आता चाललोय इव्हेंटला आणि छान रेडी झालोय. दोघंही छान रेडी. हार्दिक पण मस्त रेडी झालाय. आणि येस, व्लॉग हा कंटिन्यू बघा, मजा येणार आहे खूप. कारण आणि शुभम आणि निवत आणि खूप असं रॅन्डम प्लॅन बनला. रॅन्डम असं आलोय आम्ही आणि मजा येणार आहोत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा नोटिफिकेशनसाठी. बाय बाय. आणि आम्ही आता हार्दिकच्या ऑफिसमध्ये आलो आहेत. हार्दिक मला त्याचं ऑफिस दाखवत आहे. त्यानंतर इव्हेंट सुरू झाला आणि आम्ही स्कूबीच्या नावाचा टॅटू पेंट केला. आणि त्यानंतर किड्ससाठी काही मॅजिक शोज वगैरे असं थोडेफार इव्हेंट्स होते, ते सगळे चालू होते. फूड वगैरे सगळं स्नॅक्स वगैरे खाऊन झालं. आणि एक रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी हे उगावचं छान प्लांट दिले, ते घेऊन आम्ही घरी चाललो आहेत. आणि आमचा एक फोटो काढला होता एंट्रन्सवर, तो फ्रेम करून दिला. थँक्यू. मला फर्स्ट टाइम ऑफिसमध्ये घेऊन गेला. नेक्स्ट आता आहे लंचचा प्लॅन. लिटरली काहीही बटणं दाबतात, काहीही बटणं दाबतात. नुसतं शुभम तर गोल 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 सगळी बटणं दाबतात. पहिल्या 4 पैकी काय ते मुर्ग, गुलाबी, सीख कबाब, चिकन चट्टी डाळ. लंच नंतर परत निघालो घरी जायला आणि रस्त्यात आम्हाला जसलोक हॉस्पिटलला सुद्धा वळायचं होतं. आणि आता आम्ही अटल सेतू क्रॉस करत आहोत. हे बंद कर एसी. शुभम ते गेला. क्वीन नेकलेस. आणि एवढा सगळा प्रवास करून आम्ही
दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेला पहाटे 4 वाजता आम्ही घरी, पावणे 4 वाजता पालघरला पोहोचलो. सो सॅटर्डे नाईटला रात्री 12 वाजता निघालेलो, 7:30 पावणे 8 पर्यंत पुणे. 1 तास झोपलो, ऑफिसचं इव्हेंट अटेंड केलं, लंच, देन पुण्यातून निघालो, देन मुंबई जसलो हॉस्पिटलला थांबलो, देन अगेन मुंबईवरून ट्रॅफिकमधून पालघरला यायला पावणे 4 वाजले. इतका हेक्टिक आमचा रोड ट्रॅव्हल झाला होता. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस ॲसिडिटी झाली होती पूर्ण. आणि पुन्हा 2 दिवसानंतर मंगळवारी मग आम्ही ट्रॅव्हल करून परत पुण्याला आलो आणि सेम सिच्युएशन झाली होती की अराऊंड 5:30 वाजता आम्ही निघालो होतो बोईसरवरून आणि मला मामाकडे वळायचं होतं. सो मामाकडे थोडा वेळ थांबलो आणि तरी पुण्याला इतकी घाटामध्ये लोणावळ्याच्या ट्रॅफिक लागली, ट्रक वगैरे बंद पडले होते की पावणे 4 आम्हाला पुन्हा वाजून गेले पुण्याला पोचायला. सो खूप जास्त असं आमचं एक्झर्शन झालं होतं, खूप जास्त ट्रॅव्हल झाला होता. बट ऑप्शन नाही आहे बिकॉज आम्ही किती ट्राय करतो की नाही ह्या महिन्यात कमी ट्रॅव्हल करूया, खूप दिवसांनी जाऊया, पण जास्त दिवस जाऊया, सारखं 1-2 दिवसासाठी नको. बट असं काही ना काही सिच्युएशन येत राहते किंवा असं काही ना काही होत राहतं की आम्हाला जावंच लागतं. सो येस, नो ऑप्शन. सो थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज कंटिन्यू पुढचे व्लॉगसुद्धा बघत राहा.